मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे. धनंजय मुंडेंनी दंड थोपटले. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून अजितदादांच्या प्रत्येक निर्णयात ठामपणे सोबत उभा राहिलो. पक्षाच्या वाईट काळात वेगवेगळी आंदोलने केली. यात्रा आदींच्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. मात्र आता बीड जिल्ह्यातील एका दुर्दैवी हत्या प्रकरणात आढळून मला जाणीवपूर्वक ठरवून टार्गेट केलं जात आहे. महायुतीतील नेत्यांकडूनच मला लक्ष केलं जात आहे आणि यातच जास्त वाईट वाटतंय. पक्षातील काही लोक देखील दादांच्या कानाला लागून चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत आहेत. मात्र तरीही माझी भूमिका आणि वस्तुस्थितीची जाणीव असल्याने या कठीण काळातही पक्ष म्हणून दादा माझ्या पाठीशी उभे आहेत. आज कुणी निराधार बिनबुडाचे किती आरोप करून मला अडकवण्याचा, माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न केला तरी उपयोग होणार नाही, कारण मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे. अजितदादांनी आता बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले आहे याचा आनंद असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित नवसंकल्प शिबिराच्या व्यासपीठावरून ते बोलत होते. बीड जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात झालेली स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक होती. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवलं पाहिजे हे माझं पहिल्या दिवसापासूनचं स्पष्ट मत आहे. गुन्हेगारी ही एक नीच वृत्ती आहे ज्याला जात धर्म नसतो. मात्र या घटनेच्या आडून जात म्हणून एका समाजाला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवलं जात आहे. सातत्यानं आमची मीडिया ट्रायल केली जात आहे आणि याबाबत धनंजय मुंडे यांनी खंत व्यक्त केली आहे. मी काम करतो. काल पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली आहे. तुम्हाला डावलले गेले त्याच्यानं काय अजित पवार बीड प्रकरणामुळे कुठेतरी हे सगळं यादीवर परिणाम एकंदर सध्या स्थिती बीडची पाहता मी स्वतःच आदरणीय दादांना आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की बीडच्या पालकमंत्रीपदी आपण दादांना या ठिकाणी जिम्मेदारी द्यावी आणि दादांनाही विनंती केली होती की आपण बीडच्या पालकमंत्री म्हणून जबाबदारी घ्यावी. म्हणजे एकूणच पुणे जिल्ह्याचा तसा विकास झाला आहे तसा बीडचाही या ठिकाणी दादांकडे जबाबदारी असल्यामुळं, उपमुख्यमंत्री असल्यामुळं अधिकचा होईल ही एक भावना. आणि सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपण ही जबाबदारी घेतली नाही पाहिजे, ती दादांकडे दिली पाहिजे. स्थानिक नेते जे आहेत महायुती किंवा महाविकास आघाडीचे बदल झाला पाहिजे असं प्रफुल्ल पटेल देखील म्हणाले, छगन भुजबळ देखील म्हणाले. अंतर्गत निवडणुका देखील घेण्याचं म्हणताय. नाही, आता त्या बाबतीमध्ये माझी काही आणखीन चर्चा झाली नाही. मी आजच आलो आहे सांगते म्हणजे समारोपाच्या या कार्यक्रमाला. त्या बाबतीत सर्वांशी चर्चा करूनच मला बोलता. स्थानिक नेते जे आहेत बीड जिल्ह्यातील महायुती असतील किंवा महाविकास आघाडी यांनी कुठेतरी मागणी लावून धरली होती की मुंडेंना पालकमंत्रीपद नको. एक घ्या, त्यांची मागणी काय असावी त्याच्यापेक्षा माझी स्वतःची भावना ही पक्षाच्या प्रती आपण काय व्यक्त केली पाहिजे आणि सध्या परिस्थितीत आपण स्वतः काय निर्णय घेतला पाहिजे हे या ठिकाणी मी स्वतः म्हणून विनंती केली आमच्या पक्षाला आणि पक्ष नेतृत्वाला की या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याची जबाबदारी आपण घ्यावी. तुमच्यावर ज्या पद्धतीने तुमच्यावरती आरोप होत आहे कसं तुम्ही एक लक्षात घ्या, विषय जे आरोप आहेत, ज्या आरोपाच्या बाबतीत ते एक तरी आरोप त्यांनी खरा करून दाखवावा. विनाकारण मला त्यावर काही आत्ता बोलायचं नाही. ज्यावेळेस बोलायचं आहे त्यावेळेस मी बोलायला कमी पडणार नाही हे आपल्याला माहिती आहे. आणि आत्ताची परिस्थिती पाहता बीड जिल्ह्यामध्ये सर्व सामाजिक सलोखा निर्माण व्यवस्थित होणं हे माझ्यासारख्या बीड जिल्ह्याच्या नागरिकाला, मातीतल्या त्या माणसाला आवश्यक वाटणारी गोष्ट आहे. आणि माझी एवढीच विनंती आहे सर्वांनाच की ठीक आहे, मला बदनाम करायचं आहे करा, आणखीन कुणाला बदनाम करायचं आहे करा, पण कृपा करून माझ्या बीड जिल्ह्याला, बीड जिल्ह्याच्या मातीला द्वादश पंचम स्थान असलेलं 12 ज्योतिर्लिंगापैकी 5वं स्थान हे वैद्यनाथाचं आहे. त्या वैद्यनाथ नगरीला बदनाम करू नका हीच माझी या निमित्तानं विनंती. तुमचे आणि वाल्मिक कराड यांचे आर्थिक संबंध असल्याचा देखील आरोप विरोधकांकडून हे सगळं खोटं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.